नमस्कार. मी अरविंद आठले. नमस्कार. नुकताच आपण नमस्कार. नगरला आलेलो आहोत. हो आणि हो हो नगरला हो. श्रीराम मंदिरात, मोठ्या महाराजांच्या श्रीराम मंदिरात आलो आहोत. त्या मंदिर हो उभं हो करण्यामागे डॉक्टर चंद्रकांत हो कुलकर्णी यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि त्या मंदिराची सगळी हकीकत, कसं उभं झालं, कशी प्रेरणा झाली, मंदिरात आतली रचना कशी काय, बाकी मी तुमच्याकडे त्याचा व्हिडिओ आणि हे ठेवणारच आहे. परंतु त्याचा सगळा इतिहास डॉक्टर साहेबांनी सांगावा अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार डॉक्टर साहेब. आता नमस्कार आपण काका. नमस्कार. हो हो. तु तुम्ही येऊन गेलात, आम्हाला खूप आनंद झाला त्या दिवशी. हो. परंतु जरा त्या दिवशी गडबडीत असल्यामुळे आपल्याला बोलायला वेळ मिळाला नाही. हो पण हो, हरकत नाही. आता आज आपण बोलूयात. हो हो तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही हे जे नगरला नेप्ती येथे गोंदवलेकर महाराजांचं थोरलं राम मंदिर बांधलेलं आहे. हो तर हो, तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच आहे. माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना नामावतार असं म्हणतात. हो काननगडचे जे स्वामी रामदास होऊन गेले, पप्पा त्यांना म्हणायचे, तर त्यांनी महाराजांना ही नामावतार अशी पदवी दिलेली आहे. याचं कारण महाराजांचा जो अवतार झाला तो फक्त लोकांना नाम शिकवण्यासाठी झाला. आणि त्यांनी स्वतः म्हणजे आईच्या पोटात असतानाच्या पासून, गर्भात असताना पासून शेवटचा श्वास जोपर्यंत त्यांचा चालू होता तोपर्यंत त्यांनी फक्त नामस्मरण केलं आणि लोकांना नामस्मरण सांगितलं. ते आईच्या पोटात असताना सुद्धा गीतामाईंच्या कानामध्ये श्रीराम श्रीराम असे शब्द ऐकू येत होते. आणि महाराज जेव्हा लहान होते, अगदी पाळण्यात असायचे, तेव्हा त्यांच्या घरामध्ये काम करणारी बाई जी होती तर ती पण सांगायची गीतामाईंना की अहो पाळण्यात श्रीराम श्रीराम असा आवाज येतोय म्हणून. त्यामुळे महाराजांचं अच्छा. नामस्मरण जन्माला येण्यापासून आधीपासूनच चालू होतं. हा हा आणि अगदी हा, आणि जेथे नाम तेथे माझे प्राण असे शेवटचे शब्द म्हणून त्यांनी समाधी घेतली, समाधीपूर्वी हे सांगितलं. त्यामुळे हो अगदी लहानपणापासून, आणि महाराज जेव्हा अगदी 4-5 वर्षाचे होते तेव्हा त्यांना जेव्हा खूप नाम घेण्याची उर्मी अनावर व्हायची, तेव्हा मध्यरात्री 1-1:30 वाजता उठून ते एकटेच स्मशानात जायचे, कोणाला न बर सांगता. आणि मग तिथे स्मशानात एका गुहेत बसून ते नामस्मरण करायचे. तेव्हा इतर लोकांना आश्चर्य वाटायचं, हा 5 वर्षाचा मुलगा मध्यरात्री अंधारात स्मशानात गुहेत, नाही का, कसली भीती वाटत नाही, काही नाही. तेव्हा महाराज म्हणाले, छे म्हणे, त्याला काय घाबरायचंय म्हणाले. पण तिथे जाऊन नामस्मरण करायचे. म्हणजे अशा पद्धतीने त्यांचं ते सगळं नामस्मरण, नामाचं चरित्र आहे. तर महाराजांच्या गोंदवले जेव्हा एकदा त्या मारुती मंदिरामध्ये, थोडं सांगतो महाराजांच्या चरित्रातला भाग, हो हो की महाराजांच्या चालेल ना? हा. तर अगदी. गोंदवल्याच्या मारुती मंदिरामध्ये, मारुती मंदिरामध्ये एकदा एक वृद्ध रामदास बसलेले होते. महाराज त्यांच्याशी बोलताना ते सहज म्हणून गेले की बाळ, की माणसाच्या जीवाची तळमळ जी आहे ती सद्गुरू भेटल्याशिवाय शांत होत नाही. असं त्या वृद्ध रामदासांनी जेव्हा महाराजांना सांगितलं, तेव्हा महाराज एकदम वेगळाच विचार करायला लागले, की अरे आपल्याला तर भगवंताचं दर्शन पाहिजे, आपली तळमळ सद्गुरूंच्या भेटीशिवाय शांत होणार नाही. मग आपल्याला घरी बसून कसं चालेल, सद्गुरू घरी थोडेच येणार आहे. म्हणून महाराज ठरवलं की सद्गुरूंच्या शोधासाठी म्हणून महाराज 9व्या वर्षी, वयाच्या 9व्या वर्षी फक्त अंगामध्ये लंगोटी, सदरा आणि त्यांच्या कानात एक दिगबाळी होती, एवढ्यावर फक्त मध्यरात्री घर सोडून निघाले ते, की मला गुरु पाहिजे आणि गुरु भेटल्याशिवाय माझी काही पुढे प्रगती होणार नाही किंवा भगवंताचं दर्शन घडणार नाही. म्हणून ते गेले आणि तो सगळं चरित्र आपल्याला माहितीच आहे. भयंकर हाल अपेष्टा सहन करत त्यांनी खूप खूप ठिकाणी गुरूंचा शोध घेतला, अनेक सत्पुरुषांची दर्शन घेतली, त्यांच्या सहवासात राहिले, सत्संगात अनेक गोष्टी ते शिकले. आणि मग त्यांना तुकामाईंची येळेगावला प्राप्ती झाली. आणि मग हा त्यांनी 9 महिने तुकामाईंची दिवस रात्र सेवा केली, नाही का. महाराज हा म्हणायचे 9 महिने मी झोपलो नाही, दिवस रात्र जागे असायचे आणि उन्मनी भोगली म्हणे, आनंद, अत्यंत आनंदात असायचे गुरूंच्या सेवेत. आणि हा मग गुरु जेव्हा प्रसन्न झाले, गुरु प्रसन्न झाले आणि मग तुकामाईंनी महाराजांना जो अनुग्रह दिला तो रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता दिला. बर त्यांना एकट्याला घेऊन गेले, एका अशोक वृक्षाखाली बसले आणि दुपारी 12 वाजता महाराजांना म्हणाले की पूर्वी जे वसिष्ठांनी रामचंद्रांना दिलेलं आहे ते मी आज तुला देतो म्हणाले. असं म्हणाले बर आणि मग त्यांच्या डोक्यावर हात ठेवला.
डोक्यावर हात ठेवल्याबरोबर महाराजांची समाधी लागली आणि मग त्यांनी समाधीतनं उतरल्यावर त्यांना ब्रह्मचैतन्य असं नाव दिलं आणि मग श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र दिला. आणि महाराजांना गुरूंची आज्ञा अशी होती की तू जास्तीत जास्त ठिकाणी राम मंदिर बांध बर. आणि राम नामाचा प्रसार कर. ही महाराजांच्या गुरूंची त्यांना आज्ञा असल्यामुळे महाराजांनी देहात असताना सुद्धा अनेक ठिकाणी राम मंदिरं बांधली आणि देह ठेवल्यानंतर सुद्धा ही जे गुरूंचं त्यांचं आज्ञा पालन चालू आहे की राम मंदिर बांध आणि राम नामाचा प्रसार कर. तर हे महाराजांचं कार्य देह ठेवल्यानंतर सुद्धा सूक्ष्मामध्ये ते चालूच आहे आणि त्याचा काही राम मंदिर नवीन निर्माण होत आहेत ती केवळ त्यांच्या गुरूंची त्यांना आज्ञा असल्यामुळे त्यांच्या शक्तीने ते सगळं त्यांचं कार्य ते करून घेत आहेत. त्याच्यामुळे मला खरं तसं काही जास्त त्याच्याबद्दल मी काही त्यात फार कौतुक केलेलं आहे असं नाहीये म्हणे, पण फक्त कशा गोष्टी त्या घडत गेल्या. तुम्हाला मी मागे सांगितल्याप्रमाणे त्या करोनाच्या काळामध्ये आमचं गावातलं राम मंदिर बंद असल्यामुळे आम्ही इथे उपासना सुरू केली. या नेप्ती नावाचं जे एक छोटं खेडेगाव आहे, शांत वातावरण आहे, अध्यात्माला अनुकूल, आणि ही करोना काळात आम्ही इथे उपासना सुरू केली आणि त्याच्यानंतर आम्हाला सर्वांनाच अशी प्रेरणा झाली की इथे आपल्याला एखादं महाराजांचं स्थान असं पाहिजे, कारण नगर शहरामध्ये आता खूप गजबजाट झालेला आहे आणि पूर्वीसारखी शांतता राहिलेली नाही, पोल्युशन खूप झालंय आणि आमचं जे मंदिर होतं तिथे पण रस्त्यावरती खूप क्राउडिंग, अतिक्रमण, आवाज आणि पार्किंगचे प्रॉब्लेम अशा खूप अनेक अडचणी असल्यामुळे सर्वांनाच असं वाटलं की एखादी अत्यंत शांत जागा की नगरपासून जवळ पण पाहिजे, पण तिथे कुठलाही पोल्युशन नकोय, नाही का, खेडेगावातलं वातावरण पाहिजे, एखादं मंदिर पाहिजे की जे साधारण तिथं आपल्या साधनेला अनुकूल असं. ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायामध्ये एक सुंदर वर्णन केलेलं आहे की आश्रम कसा असावा किंवा साधनेला जागा कशी असावी. ते अभ्यास करताना मला नेहमी वाटायचं की ज्ञानेश्वर महाराजांनी जसं वर्णन केलेलं आहे तसं जर आपल्याला महाराजांचं मंदिर बांधता आलं ना तर त्यात खूप छान वर्णन केलंय त्यांनी. एखादं जलाशय असावं, शिवालय असावं, वेगवेगळे पक्षी, मोर असावेत वगैरे. तर तसं काही इकडे नाही इतकं, पण म्हटलं आपण ठीक आहे त्या दृष्टिकोनातलं जर आपलं काही महाराजांचं मंदिर आणि इथे काही करता आलं त्या दृष्टिकोनातनं करोना नंतर आम्ही ते थोडासा त्याच्यावर विचार करून सुरू केलं आणि नंतर सगळी ती त्यांची शक्ती आणि ती सगळी कार्य करत असल्यामुळे त्या सगळ्या सहज गोष्टी घडत गेल्या. तर महाराजांची जी त्याच्या मागची कल्पना होती राम मंदिर बांधण्याच्या मागची, तेव्हा महाराजांना नेहमी असं वाटायचं की हे प्रापंचिक लोक जे असतात ते त्यांच्या प्रपंचामध्ये अत्यंत त्रासलेले असतात, दुःखी कष्टी असतात. तेव्हा या सर्व प्रापंचिक जीवांना एखादं असं स्थान कुठलं तरी असावं की तिथे गेल्यानंतर त्यांना काही काळ तरी आपल्या प्रपंचातल्या दुःखाचा विसर पडायला हवा. असं एखादं स्थान म्हणून महाराजांनी त्या उद्देशाने जी राम मंदिरं बांधलेली आहेत की तिथे आल्यानंतर त्याच्या जीवाला थोडं बरं वाटावं, थोडं मन शांत व्हावं, त्याला जरा साधनेला उत्साह यावा किंवा थोडं धैर्य, चिकाटी यावी, निर्भयता यावी आणि जे काही प्रपंचातली दुःख आहेत क्षणभर का विना ती विसरली जावीत, अशा प्रकारचं मंदिरातलं वातावरण अत्यंत पवित्र असावं. अशा हेतूनच महाराजांनी ही सगळी मंदिरे बांधलेली आहेत आणि तो विचार करूनच आम्ही मग ते तसं राम मंदिर इथे बांधावं अशा प्रकारचा निर्णय घेतला. शिवाय महाराजांचं जर चरित्र आपण बघितलं तर महाराजांना सगुणाची उपासना खूप आवडायची. त्याच्यामुळे महाराजांनी जे राम मंदिरे बांधले ते लोकांना काहीतरी सगुण मूर्ती समोर पाहिजे आणि महाराजांच्या गुरूंची त्यांना तीच आज्ञा होती की माझं महत्व वाढवू नको, तू समर्थांचं महत्व वाढव आणि रामाची मंदिरं बांध आणि राम नामाचा प्रसार कर, असं महाराजांनी त्यांना सांगितल्यामुळे, तुकामाईंनी सांगितल्यामुळे महाराजांचं कार्य बरोबर त्याच पद्धतीने चाललं होतं. आणि म्हणून अशा पद्धतीने काहीतरी एक सगुण उपासनेचा आदर्श लोकांसमोर उभा करावा म्हणून महाराजांनी हे रामाची मूर्तीची स्थापना सर्व ठिकाणी केलेली आहे आणि त्यांना जे आवडतं ते नामस्मरण करण्यासाठी एक चांगलं ठिकाण असावं जिथे अन्नदान चालावं आणि जिथे अध्यात्माचं श्रवण मनन चालावं, भजन, प्रेम, उपासना असं सगळं चालावं. या दृष्टिकोनातनं त्यांनी ही सगळी राम मंदिराची स्थापना केली आणि तोच उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराजांचा तो उद्देश किती आम्हाला जास्तीत जास्त पूर्ण करता येईल त्या दृष्टिकोनातनं आम्ही इथे मंदिर बांधून त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करतो. आणखी एक गोष्ट म्हणजे आपण जर महाराजांच्या चरित्राचा विचार केला तर महाराजांचं चरित्र जर किंवा महाराजांचं तत्वज्ञान जर 2 शब्दात सांगायचं असतं तर महाराजांचं सगळं शिकवणीचं सार 2च गोष्टी आहेत, राम इच्छा आणि राम करता. ठीक आहे, त्या तोंडामध्ये हे नेहमीच 2 शब्द असायचे, काय होईल ते रामाच्या इच्छेने होईल,
काय करेल ते राम करेल, राम जे काय करेल ते कल्याणाचंच करेल. त्यामुळे महाराजांनी एवढं मोठं प्रचंड कार्य केलं, पण त्यात कधीही महाराजांनी मी अमुक एक गोष्ट केलेली आहे असं महाराज कधीही बोलले नाही. महाराज असं मी केलं म्हणून त्यांनी जीभ त्यांची कधीही विटाळलेली नाही. प्रत्येक गोष्ट काहीही जरी झालं, रामाच्या इच्छेने काय व्हायचं असेल ते होईल, राम करेल ते करेल, राम करतो ते आपल्या कल्याणाचंच करतो, असं सारखं त्यांच्या तोंडात राम व राम असायचं. आणि मग त्याच्यामुळे ते खेडेगावातल्या लोकांना किंवा त्यांच्याकडे यायची ती सगळे मध्यमवर्गीय प्रापंचिक आणि तिथली खेडेगावातली मंडळी, मग त्यांना राम राम म्हणजे कुठे राम विचारलं तर हा समोर राम आहे म्हणून नाही का, हे त्यांना सांगता यावं. त्यामुळे महाराजांची प्रतिज्ञा होती की जो कोणी माझ्याकडे येईल त्याच्याकडनं मी एकदा तरी तोंडात राम राम वधवून गेला, अशी महाराज म्हणाले माझी प्रतिज्ञा आहे. कुणी किती नास्तिक मनुष्य किंवा किती एखादा अहंकारी असेल की कुणी कसाही असू द्या, कितीही मोठा असू द्या, पण माझ्या समोर तो आला तर मी एकदा तरी म्हणाले त्याच्या तोंडात राम राम वधून घेईल. आणि तसे अनेक प्रसंग त्याच्या चरित्रात घडलेले आहेत. त्याच्यामुळे या लोकांसमोर राम इच्छा आणि राम करता हे सतत त्यांच्या स्मरणात राहावं, रामाचं अनुसंधान त्यांना सतत राहावं आणि हे अनुसंधान त्यांना शिकवण्यासाठी आणि हे अशा प्रकारचं आत्मनिवेदन करणं त्या खेडेगावातल्या लोकांना सोपं जावं. पण त्यांना राम म्हणजे आत्माराम किंवा असं काही त्यांना कळलं नसतं. तर त्यांना हा बघ समोर राम आहे, रामाला जाऊन सांग, रामाला विचार, रामाला कर, हे लोकांना आत्मनिवेदन सोपं जावं या दृष्टिकोनातून महाराजांनी ते हे रामाची मूर्ती सगळी तिथे स्थापन केलेली आहे. आणि तशाच पद्धतीने जे गोंदवल्याचं राम मंदिर आहे तर तशा पद्धतीनेच आम्ही इथं राम मंदिर असं उभारलेलं आहे. आणि आता आम्हाला काय आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतोय की महाराजांनी जो शिकवलंय की जो आदर्श महाराजांनी आमच्या समोर उभा केलेला आहे त्या मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यांना सुद्धा तीच प्रार्थना करत असतो की महाराज तुम्ही ज्या मार्गाने गेलात त्या मार्गाने आम्हाला तुमच्याबरोबर घेऊन जा. आणि त्या दृष्टीने महाराजांनी बघा, आता महाराजांच्या चरित्रात माहिती आहे आपल्याला, महाराजांनी तो नुसताच राम उभा केला असं नाही केला, तर महाराजांना तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असं वाटत होतं. आणि महाराजांनी त्या रामावरती इतकं अलोट प्रेम केलं, आपल्याला माहिती आहे त्याच्या चरित्रातले प्रसंग, की तो त्या रामाच्या मूर्तीच्या डोळ्यातनं 3 वेळा अश्रुपात घडला. मला असं वाटतं हा आधुनिक युगातला विज्ञानातला चमत्कार आहे की तो रामराया महाराजांनी सगळ्यांवर प्रेम केलं होतं, माणसांवर प्रेम केलं, प्राण्यांवर प्रेम ते सगळ्यांवर केलं. पण त्या रामाच्या मूर्त्या त्यांना हे कळत नव्हतं का की ही मार्बलची मूर्ती करून आणली त्या तडवळे गावातल्या कुलकर्णीकडनं, पण त्या मूर्तीवर इतकं प्रेम केलं की त्यातलं चैतन्य जागृत होऊन 3 वेळा तो राम रडला महाराजांसाठी, नाही का. आपल्यामध्ये महाराज वयाच्या 53व्या वर्षी नैमिषारण्यात निघून चालले होते, कायमस्वरूपी गोंदवलं सोडून. तर तेव्हा ते रामाला दुःख अत्यंत अनावर झालं आणि रामाच्या डोळ्यातनं तो 20 मिनिटं अश्रुपात सगळ्या चालला होता. तेव्हा महाराज पुढे टांगेतनं गेलेले मागे आले आणि त्यांनी बघितलं की सगळ्या रामरायांच्या डोळ्यातनं अश्रुपात येतात. त्या म्हणाले, अरे मी चाललोय म्हणून तुला वाईट वाटतंय का? ठीक आहे, तुझी इच्छा असेल जाणार नाही म्हणाले, राहतो इथेच असं म्हणले आणि तो अश्रुपात थांबला, नाही का. दुसऱ्यांदा सुद्धा 1909 साली जेव्हा ते रामरायाच्या डोळ्यातनं अश्रुपात झाला तर त्यावेळेस महाराजांना प्लेग झाला होता आणि खूप तापाने फणफणले होते ते. तर त्यावेळेस सुद्धा रामरायाला खूप वाईट वाटलं की अरे या महाराजांना एवढा ताप आलेला आहे आणि खूप त्रास होतोय म्हणून ते त्यावेळेस त्यांना त्याच्या डोळ्यातनं परत अश्रुपात झाला. तेव्हा सुद्धा महाराज रामरायाला बोलले, अरे मला ताप आलाय म्हणून तुला वाईट वाटतं का? कमी होईल माझा ताप म्हणाले. आणि महाराज असं म्हणाले आणि मग तो अश्रुपात थांबला. आणि मग तो शेवटचा अश्रुपात जो आहे तो महाराजांनी देह ठेवायच्या अगोदर रामरायाला अत्यंत वाईट वाटलं की आता हा महाराज देह सोडून जाणार, नाही का. म्हणून त्या अशा 3 वेळा तो महाराजांनी त्याच्या रामरायाच्या डोळ्यातनं अश्रुपात झालेला आहे. त्यामुळे महाराजांनी त्या रामरायावरती खरं प्रचंड प्रेम केलेलं आहे. तर आम्हाला सगळ्यांना असंच वाटतं की महाराजांनी कसं त्या रामावरती प्रेम केलं आणि लोकांना प्रेम करायला शिकवलं, तशा पद्धतीने जर आम्हाला काही ते करता आलं तर म्हणून तो एक आम्ही आपल्या समोर एक आदर्श म्हणून ते महाराजांचं चरित्र आणि महाराजांनी बांधलेलं जे राम मंदिर आहे त्याचा आदर्श आम्ही समोर ठेवलेला आहे. आणि त्या पद्धतीने महाराजांना ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत की आल्या तिथं अन्न द्यावे, आलेल्या लोकांना या बसा, प्रेम द्या, थोडं काहीतरी खायला घाला, नाही का. त्यांना नामस्मरणासाठी जे नामस्मरण करणारे लोक असतील त्यांना जपा चांगलं, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा, त्यांच्या साधनेची व्यवस्था करा आणि एक असं ठिकाण तयार करा की जिथे सर्वच जो कोणी ज्याला खरं उपासना करायचं असेल की ज्याला खरोखर संसारातनं असं खूप असं कुठलं तरी एक शांतता मिळावी असं ठिकाण पाहिजे असेल तर त्या दृष्टिकोनातून आम्ही हे नगरच्या जवळ असं एक साधारण ठिकाण तयार करण्याचा प्रयत्न करतोय. मला असं वाटतं की जे आतापर्यंत ज्या पद्धतीने गोष्टी घडत गेलेल्या आहेत तर ही महाराजांची इच्छा आहे हे नक्कीच आहे. त्यांच्या इच्छेशिवाय किंचितही काही होणं शक्य नाहीये.
कारण महाराजच एकदा म्हणले की मला जे पाहिजे ते काम मी एखाद्या काडीकडनंही करून घेईल. आणि महाराज करते त्याच्याबद्दल आमचा पुरेपूर 100 ने 101% त्याच्यावरती आमची निष्ठा आहे. आणि त्याचे अनेक अनुभव हे बांधकामच्या चालू असताना येत पण आहेत आणि पुढेही पण येणार आहेत. फक्त आम्ही महाराजांना प्रार्थना एवढीच करतो की आमच्याकडनं तुम्हाला अपेक्षा आहे तशी साधना करून घ्या. तुम्ही जसं रामावर प्रेम केलं तसं आमचं रामावरचं, आणि या रामावरचं म्हणजे आत्मा रामावरचं. आता खरा तर राम तो महाराजांनी उभा केलेला तो राम आहे. खरं तर आपले महाराजच हे प्रत्यक्ष राम आहेत. आणि ब्रह्मानंद महाराज तीच भावना होते की महाराज म्हणजे प्रत्यक्ष राम आहेत. राम आहे तो राम. त्यामुळे आपल्याला आपले सद्गुरू म्हणजे प्रत्यक्ष चालते बोलते ब्रह्म आणि खरे राम तेच आहेत. तेव्हा त्यांच्या मार्गाने त्यांनी सांगितल्याप्रमाणे कशी साधना होईल आणि त्या हेतून त्यांनी मंदिरावरती त्यांचं पूर्ण करता येईल. जी काय आमची शक्ती असेल, जे काय आमची साधना असेल, त्या तुटकी मुटकी असेल, पण आम्ही प्रयत्न आमचे जास्तीत जास्त करतोय. त्यांनी आमच्यावर कृपा करून आमच्याकडनं हे सगळं करून घ्यावं अशी आम्ही त्यांना रोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना करत असतो की महाराज तुमच्या तत्वानुसार हे मंदिर चालू द्या आणि तुम्ही आमच्याकडनं सगळी गोष्टी ज्या काय तुम्हाला अपेक्षित आहेत त्या तुम्ही करून घ्या. अशा पद्धतीने आम्ही ते मंदिराची आमची वाटचाल हळूहळू सुरू आहे, नाही का. मंदिर बांधताना मी महत्वाच्या 2 लोकांच्या परवानगी घेतल्या, नाही का. मंदिर बांधायचं म्हणजे आता घरातली पहिल्यांदी परवानगी मिळणं जास्त महत्वाचं, म्हणून पहिल्यांदा बायकोची परवानगी घेतली की आता बनवलेल्या आपल्या पंचांकडे गेलो. त्यांना मी म्हणलं की मला परवानगी द्या मंदिर बांधायला, असं आहे. त्या काही 2-4 सूचना सांगितल्या, सूचना, आणि त्या सांगून त्या परवानगी दिली. त्याच्यामुळे आमच्या सगळ्या भक्तांची भावना हीच आहे की आपले सद्गुरू हे प्रत्यक्ष चालते बोलते रामरायाच आहेत, नाही का. त्याची त्या दृष्टिकोनातनं तर त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जेवढं आपल्या महाराज नेहमी गोंदवलेलं कुणी जरी आलं तर म्हणायचं अरे माझ्या रामाला एकदा डोळे भरून बघ. त्यांचं इतकं प्रेम होतं की ते प्रत्येकाला सांगायचे की जा आणि त्या रामरायाचं दर्शन घे. आणि सगळ्यांना सांगायचे की अरे तुम्ही एवढ्या लांब येता, एवढे कष्ट करून येता, एवढे पैसे खर्च करून येता, मग काहीतरी घेऊन जा म्हणायचे इथनं. मग काय करायला सांगायचे. महाराज म्हणायचे अरे तुम्ही आपलं काळजीचं जे गाठोडं आहे ते काळजीचं गाठोडं रामाच्या चरणी अर्पण करा म्हणाले आणि आनंदात घरी जा, इथे ठेवून दे. असं ते सगळ्या लोकांना ते सांगायचे. तेव्हा आम्ही विचार केला की आपल्याला एवढ्या सगळ्या काळज्या आहेत, आपली गाठोडी म्हणजे मोठी मोठी गाठोडी झाली, ते आता प्रत्येक वेळेस कुठे गोंदवलेला घेऊन जाणार, नाही का. गोंदवलं एवढं लांब आणि अशी नगरच्या लोकांची मोठी मोठी गाठोडी यायला तर ते आम्हाला बंद करतील येणं तिकडं, राम मंदिरात प्रवेश मिळणार नाही. म्हणून म्हणलं की आपली काळजीची गाठोडी ठेवण्यासाठी नगरलाच आपण आपलं एक असं स्थान तयार करावं, नाही का, की प्रत्येकाने यावं, रामरायाचं दर्शन घ्यावं. आणि मग जे काय खरंच महाराज म्हणायचे त्याप्रमाणे रामरायाला सांगावं, आत्मनिवेदन करावं, जे काय आपल्या काळजी असतील त्या सगळ्या. मग त्या दृष्टिकोनातनं आम्ही इथे हे स्थान असं तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अयोध्यावरून त्या रामाच्या मूर्ती आणलेल्या आहेत. तिथे देशपांडे नावाचे एक गृहस्थ आहेत शरयूच्या तीरावर अयोध्येला, तिथे त्यांचं राम मंदिर आहे. महाराज देहात असताना तिथे त्यांच्याकडे राहायचे म्हणून आम्ही त्या अयोध्येतनं मूर्ती करून आणल्यात. त्या देशपांडेंनी आम्हाला छानपैकी त्याच्यावरती पूजा अभिषेक करून दिलेला आहे आणि अशा त्या मूर्ती आम्ही इथे स्थापन केलेल्या आहेत आणि अत्यंत हास्रे अशा त्या रामाच्या मूर्ती आहेत, नाही का. पण त्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे नुसतं नाही का, तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याच्या मागे महाराजांना जी अपेक्षित साधन आहे की अखंड रामनाम व्हावं, ही त्यांची अपेक्षा आहे की त्यांची बाकी. महाराज म्हणाले की माझ्या भक्तांकडनं किंवा माझ्या शिष्यांकडनं मला काहीच अपेक्षा नाहीये. माझी अपेक्षा फक्त एवढीच आहे की त्यांनी सदाचरणाने वागावं आणि रामनाम घ्यावं. तर आम्ही जास्तीत जास्त सदाचरणाने वागण्याचा प्रयत्न करतोय. रामनाम जेवढं काही शक्य, पण इथे आम्ही त्या राम नामस्मरणासाठी जेवढ्या काही जास्तीत जास्त गोष्टी अनुकूल करता येतील त्या दृष्टिकोनानं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणी म्हणलं आम्हाला नामस्मरणासाठी येऊन राहायचं तर राहण्याची पण सोय केलेली आहे, जुजबी अन्नदानाची पण सोय झालेली आहे. आणि आम्ही महाराजांना सतत प्रार्थना करत राहू की त्यांनी सांगितलेल्या मार्गावरनं त्यांनी आम्हाला हात धरून पुढे न्यावं, नाही का काका. आणखी काय सांगू तुम्हाला. नाही का, असं आहे. आणि तुमच्यासारखी सात्विक मोठी मोठी मंडळी येऊन गेली की आपोआप तिथे आम्हाला घर बसल्या सत्संगती मिळतीये. पण रामाच्या प्रेमापोटी अनेक मोठी मोठी मंडळी येत आहेत आणि महाराज जे म्हणले घर बसल्या राम भेटे, नाही का. महाराज म्हणले तुम्ही काही करू नका, तुम्ही निवांतपणे तुमच्या घरामध्ये
एका तुमच्या कोचावर आरामशीर नामस्मरण करत बसा आणि हो. सगळी संत मंडळी, सत्पुरुष मंडळी तुम्हाला भेटायला येतील. त्याचा अनुभव मी घेतो सध्या. मी आता इथे अगदी निवांत, खरोखर घरामध्ये निवांत कोचावर बसलेलो आहे आणि तुमच्यासारखी अनेक अनेक कोटी मंडळी येऊन भेटतायत स्वतःहून. त्यामुळे बरोबर. महाराज बोलले किती ते 100% सत्य आहे आणि चिरंजीव हो. शाश्वत सत्य आहे ते त्यांचे सनातन आहे ते सगळं, की त्यांच्या हो. शब्दामध्ये कधी काही खोटं असणार नाही. ते हो. त्रिकालाबाधित सत्य आहे, की हो. तुम्ही फक्त नामस्मरण करा, राम तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन द्यायला तुमच्या घरी येईल, नाही का? हो. हो. त्यामुळे त्यांनी जे सगळं नामस्मरणाबद्दल सांगितलेलं आहे, आता अखंड रामनाम तर शक्य नाही आपल्याला, परंतु जेवढं आम्हाला घेण्याचं शक्य आहे, तेवढं आम्ही जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करावा बर असं त्यांनी, बर असं आम्ही त्यांना आश्वासन देतो, रामरायाला हो. प्रार्थना करतो, की त्या हो. प्रेमाच्या मार्गाने. महाराज म्हणाले, माझ्याकडे काय होतं? माझ्याकडे काय विद्या होती, का संपत्ती होती, का लौकिक होतं? माझ्याकडे काहीच नव्हतं म्हणाले, पण माझ्याकडे फक्त प्रेम होतं म्हणाले. आणि ते हा. प्रेम मी सगळ्या जगाला दिलं आणि मग मी म्हणाले सगळं जग जे आहे ते प्रेमाने जिंकलंय. तर अर्थात हा. त्यांचं ते प्रेम सगळं वैश्विक प्रेम देवाचं, परंतु निदान त्या मार्गाने आम्हाला एवढं जास्तीत जास्त आपल्याला प्रेमाचं वातावरण मंदिरामध्ये करता येईल आणि निस्वार्थ प्रेमाचं वातावरण, नाही का? तशा पद्धतीने हो. आम्ही प्रयत्न करतोय. महाराज चांगले चांगले आज सेवेकरी आम्हाला पाठवतायत. पैशाची अडचण असेल तर पैशाची पण मदत करतायत. माणसाची सगळी मदत होते हो. आणि मी हो. आता नुसतं महाराजांचं कौतुक लिहिलं बघतोय ते सगळं. तिकडे सगळं धावपळ चालू आहे, इकडे चालू आहे, काम चालू आहे. आणि मी अगदी निवांत तुमच्याशी बघा फोनवर गप्पा मारतोय आता. अधिक या गोष्टी चाललेल्या आहेत. खूप खूप त्याचा आनंद आहे. आणि बर. महाराजांनी सांगितलेलं, महाराजांची जी सगळी बोधवचन आहे, हो. त्याचा जसा जसा आपल्याला अनुभव यायला लागतो, खरा आनंद खूप वाढत राहतो तो. त्याच्यामुळे महाराजांना प्रार्थना करतो, की तुम्ही त्यांच्या चरणाशी ठेवा, घट्टपणे हो. आमच्या हृदयात राहा, नाही का? हो. हो. आणि आम्हाला हो. शेवटपर्यंत सोडू नका, बरोबर घेऊन तुमच्याकडे चला, नाही का? अशा पद्धतीने सांगत राहतो आणि हे सगळं आत्मनिवेदन, म्हणजे तो आत्माराम कळावा, तो आत्माराम खरा कळावा, या सगुणेच्या उपासनेपासनं तो निर्गुण आत्माराम कळावा, हे जे महाराजांना अपेक्षित आहे, त्या हा. दृष्टिकोनातनं आम्ही आमच्या मंदिराची वाटचाल करत आहोत काका. नाही का? हं? थांबूयात धन्यवाद. आपण. हो. ना? हो. धन्यवाद. चालेल, ठीक आहे. जानकी जीवन स्मरण, जय जय राम. श्रीराम. श्रीराम श्रीराम श्रीराम.